आणि त्यांचं सहकार्य म्हणजे काय होतं माहितीये का, बॅड पॅच मध्ये लोक साथ सोडतात, पण खरं म्हणजे बॅड पॅच मध्ये त्यांनीच आम्हाला खूप मोठा सपोर्ट केलाय. अरे वा. कारण जे म्हणजे आमचे कंटिन्यू सोबत होते त्यांनी बॅड पॅच असताना आमचे वाले म्हणजे आमचे वाचायला लागले ते का बैल संपलाय म्हणून. पण अजय शेटने आम्हाला खूप सहकार्य केलं, खूप मदत केली. पण जरा आजारी पडला होता, बॅड पॅच होता, त्यामुळं जरा बैल लोक पैरे देत नव्हते, हे देत नव्हते. पण आपल्याला उत्तम शेटने एका शब्दावर बैल दिला आणि आज आमची ती गाडी झाली. ती घोड्या बैलात तो पळायचा संभामध्ये, हा. तर तो घोड्यामध्ये पडलाच नाही आणि आदातमधून टॉपलाच पळायचा. आपण म्हणजे त्यांच्या बॅडपच मध्ये आपण त्यांना खूप मदत केली, एका एका शब्दावर बैल दिली, पण त्यांनी आपल्याला बैल नाही दिली. असा विषय आज अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं ना. त्यांनी जिथं जाईन तिथं नावच केलंय. घाटावर पहिल्यांदा गेलो, घाटावर पण घाट गाजवला. मुंबई पण मध्ये आलो, मुंबई गाजवली. आता परत मुंबईला आलोय, मुंबई परत गाजवूनच जाणार. त्यांचं मित्र मंडळीच आहे आपले. उत्तम शेठ झाला, श्री पाटील झाला, आम्ही तिघांनी मिळून घेतला होता. त्यांच्याकडे बैल असल्यामुळे त्यांनी तो बैल मला सहकुशीने आपल्याला दिला होता. तर सर्वांना गरज लागते एकमेकाची, पण कोणतरी कुठेतरी समजून एक दुसऱ्याला पारा द्यायला पाहिजे. पण कुठेतरी लोक एक पडली गाडी तर लगेच सांगतात बैल हे झाला, बैल ते झाला. असा होत नसतो. बैलाला कधी आजार असतो काय असतो समजून येत नसतो. असं काहीच नाही, बैल शेठ असतो का गरीब असतो, आपला काय ना, आपल्या बैलाच्या योग्य जर पळणारा बैल असेल तर आपण कोणी पण असो, तो गरीब असो, त्यांनी पैसे आपल्या बैलात लावले तरी चालेल, नाही लावले तरी चालेल, आम्ही पैसे लावू. आपल्याला फक्त बैलाच्या रेंजने बैलणारा बैल पाहिजे बस आपला. नमस्कार मित्रांनो, खिडकालीच्या मैदानामध्ये एक आपल्याला हा नाशिकवरनं एक चांगला नंदी आलेला बघायला भेटला. वादल म्हणून नाव त्याचं, आणि एक प्रेक्षणीय बिंजोड झाली. 53वी बिंजोड होती आणि नक्कीच एक विजयाचा गुलाल घेतलेला आहे. जरा वादल बद्दल जाणून घेऊया आणि आजच्या शर्यतीबद्दल जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? मोहित कापसे. कुठून आले दादा आपण? नाशिक जिल्ह्यात येवला म्हणून तालुका आहे तिथनं. दादा काय सांगाल वादल बद्दल? आज आल्या एक मोठी बिंजोड केली आणि खरोखर एक प्रेक्षणीय बिंजोड होती. सांगा ना थोडक्यात कशी काय शर्यत वगैरे जमली? शर्यत वगैरे चांगली झाली. लय अजय शेठने पहिरा केलता, परत प्रस्तुत आहे, परत अजून तो अमर तुपे, हे तिघा चौघांनी नियोजन केलेलं होतं. नियोजन चांगलं झालं आणि आज ती शर्यत झाली. दादा आज उत्तम शेठचा जलवा पळाला आणि विरुद्ध गाडी भवराची होती. हो, भावरा आणि चिके. भवरा आणि फॉरेक्स फोरची बघायला गेलं ती गाडी पण मोठी होती. वाटलेलं काही की गाडी होऊ शकते का? नाही वाटलेलं, म्हणजे बैल पण आपला तसा नम्राचाच बैल आहे. घाटावर पण नम्राचाच बैल पळतो, पण हल्लीमध्ये 2 महिने बैल जरा आजारी पडला होता, बॅड पॅच होता. त्यामुळं जरा बैल लोक पैरे देत नव्हते, हे देत नव्हते. पण आपल्याला उत्तम शेठने एका शब्दावर बैल दिला आणि आज आमची ती गाडी झाली. दादा काय सांगाल, मुंबईमध्ये कोणाच्या नावाने गाडी बोलता आपली? मुंबईमध्ये आपले लालचंद शेठ पाटील मंगळूरचे, त्यांच्या नावाने गाडी पळते. बघायला गेलं तर लालचंद शेठचं एक मोठं नाव. आज या बिंजोड क्षेत्रामध्ये एक मान सन्मान भेटतो लालचंद शेठला. तसेच त्यांचं एक मोठा गाडा मालक म्हणून एक प्रत्येक मैदानामध्ये संबोधलं जातं. आज त्यांच्या दावणीला म्हणजे तुमचा नंदी पळतं, कसं काय वाटतं तुम्हाला? नाही वाटतं तर खूप चांगलं वाटतं, कारण एक दिलदार मनाचा राजा माणूस आहे मग लालचंद शेठ. कसल्याही प्रकारचा म्हणजे जरी आज नंदी माझा असलं बरं, ते स्वतःच्या नंदीप्रमाणे त्याला जपतात. आता मी पण त्यांचीच आहे, मला पण स्वतःच्या पोरासारखं जीव लावतात, सर्व करतात. त्यामुळे त्यांच्या बद्दल बोलू आपण तेवढं कमीच आहे. आपले अजय शेठ असन, आशिष शेठ असन, परत जितू असन, अमोल असन, सगळे आपल्या घरातले सारखं मानता. बरोबर. बैलाचं सर्व म्हणजे एकदम बघायचं काही विशेष नाही, असं सर्व नियोजन करतात. दादा तुमची आणि त्यांची ओळख वगैरे कशी काय झाली आणि कसं काय त्यांच्या दावणीला म्हणजे आज बघायला गेलं तर एक चांगला करार म्हणून त्यांच्या नावाने पळताना बघायला भेटतं, काय सांगाल? नाही म्हणजे घोड्या बैलात तो पळायचा संभामध्ये, हा. तर तो घोड्यामध्ये पडलाच नाही आणि आदातमधून टॉपलाच पळायचा. तर आपला हा प्रस्तुत आहे. इंस्टाला त्यांनी व्हिडिओ वगैरे बघितले आणि आमची इंस्टाला ओळख झाली प्रस्तुती आमची. मस्त. मग प्रस्तुत आणि अजय दादा कंटिन्यू संघ सोबत असता. तर ते बोलले असा बैल आहे, इकडे घाटावर पण मोठ्या नंबरात पळतो, तर बोलूया आपण. आणि असे शब्द आपण बैल इकडे आणला त्यांच्याकडे. आणि माणसं पण आपण ज्या भरोश्यावर आलो तशी माणसं पण भरोश्याची निघली आणि दिलदार निघली. 100%. दादा आज कसं काय वाटतं त्यांच्या पण नियोजनाखाली आपण मुंबईमध्ये पण नाव करताय, आज आनंद कसा आहे तुमचा? आनंद तर भरपूर आहे. आणि त्यांचं सहकार्य म्हणजे काय होतं माहितीये का, बॅड पॅच मध्ये लोक साथ सोडतात, पण खरं म्हणजे बॅड पॅच मध्ये त्यांनीच आम्हाला खूप मोठा सपोर्ट केलाय. अरे वा. कारण जे म्हणजे आमचे कंटिन्यू सोबत होते त्यांनी बॅड पॅच असताना आमचे वाले म्हणजे आमचे वाचायला लागले ते का बैल संपलाय म्हणून. पण अजय शेठने आम्हाला खूप सहकार्य केलं, खूप मदत केली. त्यामुळे बैल आता परत आहे त्या रेंजला आला. मागं पण बैल 1 महिन्यापूर्वी आला, तेव्हा पण आम्ही 3 बिनजोड केले. आपला रणदीप शेठचा सुलतान असेल, ती गाडी 3 मैदान सलग गुलालात राहिली. चांगल्याच गाड्या खेळलो आम्ही.
आणि आता परत 1 महिन्याने बैल आणलाय हम्म. आणि आता पण पहिलाच गुलाल केला त्याने आणल्याने. म्हणजे अशा अपेक्षा पण लागून राहिले. दादा त्या लोकांना काय सांगाल ज्यांनी नावं ठेवलेली की बैल संपला म्हणून, त्या लोकांना आज काय सांगाल तुम्ही? त्यांना आपण आता काय तो नाव ठेवलं हसलं तर त्यांच्यावाले विचार करण्याची आहे. त्यांच्याबद्दल आपण काय न बोललेलंच बरं. शेवटी त्यांचे कर्म त्यांना कुठतरी येणारे काम म्हणजे आपण म्हणजे त्यांच्या बॅडपच मध्ये आपण त्यांना खूप मदत केली. एका एका शब्दावर बैल दिली पण त्यांनी आपल्याला बैल नाही दिली. असा विषय आहे. आज अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं ना का आपण त्यांच्यासाठी आपण केलं पण जर बैलाची म्हणजे बैल पळतोय आता आहे त्या रेंजला पळतोय पण बैल देत नाही का तर बैलाला 3 फेऱ्यात गुलाल नाही त्यामुळे कोण बैल देत नाही शक्यतो. आपण दिली तो आपला विषय वेगळा आहे. बरोबर. तर 3 फेऱ्यामध्ये चांगला बोलतो. किती दाती आहे सध्या आता? बैल आता चौसा झाला. चौसा झाल्याच्या नंतर बैल थोडा टेम्परेचर मुळे जरा आजारी पडला. त्याला डेंगू वगैरे झालता. बरेचसे आजार होऊन गेले त्याच्यामध्ये बैल रिकवर झालाय आता आणि आहे ती गती लावली बैलाने. म्हणजे आता रिकवर झालाय प्रॉपर. रिकवर झालाय. दादा चौसा झालाय म्हणजे आता पलाचा त्याचा काल चालू झालेला आहे. मला तर आताच वाटतं चालू झाला आणि काय झालंय बैलाचं वय आहे कमी 3 वर्षाचाच बैल आहे. पण आमचा घोडा बैलामध्ये बैल जास्त खेचला जातो त्याच्यामुळे लवकर दात लावले बाकी काही विषय नाही. आता 3-3.5 वर्षाचाच बैल आहे तो. ओके. काय वय काय जास्त नाही त्याचं. तर घोडा बैल मध्ये पळणारी बैल बघतोय आपण एकदम टॉप मध्ये पळतात. मुंबई बिनजोडला पण हो. खालनं त्याला एकदम तुफान स्पीड असते. काय सांगाल सुट्टी वगैरे कशी यायची? सुट्टीला म्हणजे सुट्टीला थोडी मस्ती करतो तो हा. पण एवढी काय नाही पण खालचे निकालापर्यंत सारखीच गती लावतोय. पब्लिक असू नसू त्याला काय फरक पडत नाही. आतनं बाहेरनं कुठनं टाका चारी खांदी बैलाला कुठलाही प्रॉब्लेम नाही. बैल टॉपलाच पळतो 3 फेरे असो काही असो. आता बघायला गेलं तर नाशिकची बैल आपल्या मुंबईमध्ये बरीचशी येतात आणि खरोखर नाव करून जातात. आज तुम्हाला पण वाटत असेल की बाबा एवढं लांब येतो कुठं ना कुठं तरी आमचं पण नाव होतंय. चांगलं वाटत असेल, काय बोलाल? त्यांनी जिथं जाईन तिथं नावच केलंय. हा. घाटावर पहिल्यांदा गेलो घाटावर पण घाट गाजवला. मुंबई पण मध्ये आलो मुंबई गाजवली. आता परत मुंबईला आलोय. मुंबई परत गाजूनच जाणार. 100%. तो कुठंच नाराज करत नाही म्हणजे त्याच्याकडून जेवढी अपेक्षा ठेवली तिने सगळी पूर्ण केली आहे. आता इथून पुढे सगळं देवाच्या भरोश्यावर जसं होईल तसं होईल. दादा बघा प्रत्येक मोबाईल नंदीमध्ये एक काही ना काही खासियत असतं. काय सांगाल बाजूबद्दल? काय काय खासियत आहे त्याच्यामध्ये? खासियत म्हणजे जवळजवळ असं लोकांना वाटतं की तो संपणार तेव्हा तो मोठंच काहीतरी करून दाखवतो आणि आज 1 नंबरामधलीच गाडी मारली त्यांनी. ते बी अंतरात मारली. नक्कीच म्हणजे मालकाच्या साठी पळत असतो, मालकाच्या नावासाठी पळत असतो आणि एक जिद्दीचा नंदी म्हणून आपण त्याला बघू शकता त्याच्याकडे. काय म्हणाल? जिद्दीचा म्हणजे आता घोडाबैल क्षेत्रामध्ये आमचे नाशिक नगर परत तिकडे खाली संभाजीनगर 3 जिल्ह्यामध्ये बैलाला म्हणजे काय बैलाची गाडी मार आदतपासून लय लोकांनी प्रयत्न केला. अजून पण प्रयत्न करतो त्याला पाडायची. आज झाले 55-60 बिनजोड झाले त्याच्या घोडाबैल तर आदतपासून कोणला बैल पडला नाही. कुठली टॉपची गाडी असली तर तो अंतरातच निकाल घेणार म्हणजे घेणार ते बी अंतरातच. बरोबर. आणि इकडे आता 3 बिनजोडला पण तो हारला नाही अजून. बरोबर. दादा सांगायला गेलं तर आता मुंबई बिनजोड मध्ये लालचंद शेठचं नाव कुठून कुठेतरी आपल्या नंदीच्या मागे लागतं. बोलू शकतो का कुठून कुठेतरी चला त्यांचा आशीर्वाद बोला किंवा त्यांचा एक प्रेम म्हणून आज आपला नंदी पण गुलाला मध्ये राहतं? काय बोला? त्यांचा सपोर्ट होता म्हणून सगळं काही झालं नाही तर बॅड पॅच मध्ये अक्षरशः म्हणजे कोणी साथ द्यायला तयार नव्हतं. बॅड पॅच असताना म्हणजे वाईट काळात सर्वात मोठी खंबीर साथ दिली असेल तर अजय शेठ असन, प्रस्तुत असन, असे शेठ असन, परत आपलं जितू असन यांनी घरी साथ दिली. परत इकडे घाटावर आमचा साहिल जाधव असन, अजित दादा असन, परत कार्तिकवाले असन, निलेश शेटन ते त्यांनी पण आपल्याला भरपूर साथ दिली. त्यांचे बी आभार आहे. चालेल दादा, शुभेच्छा देतो. तत्पूर्वी अजय शेठशी 1 मिनिटं बोलतो. अजय दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज चांगला नंदी उतरवलाय आणि खरोखर एक चांगलं नियोजन करून चांगला गुलाल केलाय. आज आनंद कसा आहे तुमचा? आनंद तर खूपच आहे कारण का आता आम्ही 2 महिने झाले मैदानात येत नाही कामात त्याच्यामुळे. पण बैल दात लावला त्याच्यावरती पाठवला होता नाशिकला परत. त्याच्यानंतर तो बैला थोडी गरमी पण सहन होत नाही. आता थोडासा मोसम कमी गरमीचा चालू आहे त्याच्यामुळे बैल परत बोलवून घेतला घरी. आणि बैल काय आपला मित्रच आहे, मित्रासारखाच आहे, भावासारखाच एकदम. त्याच्यामुळे काय विशेष वाटत नाही. त्याचा बैल काय ना माझा बैल एकच आहे. 100%. त्याच्यामुळे आनंद जर बैल जिंकल्यावर तर आनंद काय असतो तुम्हालाही माहिती आहे. 100%. दादा आज बघायला गेलं तर वजीर पण एक मोठं नाव. आदत वयामध्ये अशा मोठ्या मोठ्या गाड्या तो खेळलेल्या आणि मोठ्या मोठ्या पैऱ्यांमध्ये पळालेला. पण आली काही काल वजीरचं नावच आपल्याला मुंबई बिनजोडला ऐकायला नाही भेटत. काय काय झालं नक्की वजीरला? नक्कीच बैल सध्या थोडासा पैऱ्याच्या मुलं मागे आहे. पण आता मी स्वतःचा बैल आणल्यामुळे काय पैऱ्याचा मला काय वाटत नाही प्रॉब्लेम होईल कारण का मी आज ना उद्या
भविष्यात माझ्या घरची गाडी बनवण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त कारण का बैल मागितले भरपूर लोकांकडनं, पण बैल भेटला नाही. त्याच्यामुळे बरोबर. जास्तीत जास्त आपण आता आपल्या बैलात घालायचा प्रयत्न चालू आहे. दादा मला तर वाटतं आदत मध्ये तुम्ही लय मोठे मोठे पैरवाल्यांना पैरे दिलेले आहेत आणि खरोखर गुलाल पण घेतलेला आहे. हा चांगला पल्लाचा वासरू, पण मधला काल जो असतो ना, जो बॅट पॅच असतो, तो कुठे ना कुठेतरी बऱ्याचशा काय काय गोष्टी शिकून जातं. असंच काहीतरी तुमच्या बाबतीत पण घडलं असावं, कारण का जो 1 नंबर मध्ये पळणारा बैल आज कुठे ना कुठेतरी पैऱ्या वाजून मैदानामध्ये येत नाही, म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ना आम्ही जेव्हा वासरू घेतला होता, मी आणि तिघांनी मिळून घेतला होता, पण नंतर त्यांचं मित्र मंडळीच आहे आपले, उत्तम शेठ झाला, श्री पाटील झाला, आम्ही तिघांनी मिळून घेतला होता. त्यांच्याकडे बैल असल्यामुळे त्यांनी तो बैल मला सहकुशीने आपल्याला दिला होता. मस्त. तर नंतर तो बैल आम्ही म्हणजे बिनजोडमध्ये 1 गोंडा असो, आदात 2 गोंडा असो, असं बॅनरमध्येच खेळायचो. पण त्याच्यानंतर बैलाला थोडा आमच्या घरी कुत्रे होते, त्यांनी थोडासा चाव घेतल्यामुळे तो बैल थोडासा हे झाला, प्रॉब्लेम मध्ये फसला. त्याच्यामुळे तो थोडासा वीक झालाय. त्याचे बाकी काही विषय नाही. आता बैल आता स्पीड रुटीनला लावायला लागलाय. आता बैल जसा पळतो तसाच पळतो. पण किती पायऱ्याच्यामुळे किती जाती झालाय सध्या? बैल आता वासरू आता 4सा झाला आपला. 400 झाला. बैल आता काय पळण्याच्या जे आधी पळायचा त्याच पद्धतीने पळतो. पण पायऱ्याच्यामुळे थोडा कुठेतरी मागे आहे. आता वादळ आलाय, तर बघू आता डावी खांदी एक फेरा आम्ही मारून ट्राय करणार आहे. तर व्यवस्थित गाडी पळली तर ही गाडी 100% आम्ही पळवणार पुढच्या मैदानात. वादळ पब्लिक ने बोलते का? वादळ 4ही खांदी पळतो, दोन्ही साईड पब्लिक पण पळतो, दोन्ही साईड आतून पण पळतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि वजीरला कुठं हाकलाल? वजीर पण दोन्ही साईड आतून पळतो, वजीरचा काय विषय नाही. आतापर्यंत घेतल्यापासून आपण एकदाही तास पलटी नाही झाला वासरू. फक्त त्याचा काय त्याला पैर नसल्यामुळे थोडासा मागे, पण तो आज उद्या होईल कुठेतरी रिकवर होऊन पुढे काय मला तर वाटतं घरची गाडी पण दादा एकदम टॉप पळेल आणि अशाने लोकांना पण समजेल, ज्यांनी पैऱ्याला नाकारलेलं ते पण तुम्हाला फोन करतील अशी अपेक्षा करतो, कारण का एकदम टॉप मध्ये पळणारा वासरू कुठेतरी शांत झालाय. येणाऱ्या काळामध्ये मला तर वाटतं आणखी चांगला स्पीड लावताना बघायला भेटेल वासरू. 100% आज उद्या बघा, आज सर्वांची बैल कधी एक कोणाचा पळतो कोणाचा थांबतो. आज उद्या सर्वांना गरज लागते एकमेकाची, पण कोणतरी कुठेतरी समजून एक दुसऱ्याला पैरा द्यायला पाहिजे. पण कुठेतरी लोक एक पडली गाडी तर लगेच सांगतात बैल हे झाला, बैल ते झाला. असा होत नसतो. बैलाला कधी आजार असतो काय असतो समजून येत नसतो. पण बैल संपतो असा नसतो, एक शर्तीमध्ये बैल संपत नसतो. कुठेतरी माणसाने विचार करायचा असतो, बाबा आज तुझा पळतो उद्या माझा पळणार आहे. आज माझ्याकडे पळणारा बैल आहे, तुम्हाला गरज लागली तेव्हा मी तुम्हाला बैल देईन 100%. आज असं नाही का मी देणार नाही. तुम्ही कधीही फोन करा, तुमचा बैल जर माझ्या बैलाच्या योग्य असेल मला 100% बैल भेटेल. कोणी पण असो, मला देणारा असो की मला नसं देणारा असला तरी चालेल. दादा शेठ लोकांशीच पैर करतात असं म्हणणं आहे, पण तुमचं विचारधारणा तशी वाटत नाही, काय म्हणाल? असं काहीच नाही. बैल शेठ असो का गरीब असो, आपला काय ना आपल्या बैलाच्या योग्य जर पळणारा बैल असेल तर आपण कोणी पण असो, तो गरीब असो, त्यांनी पैसे आपल्या बैलात लावले तरी चालेल, नाही लावले तरी चालेल, आम्ही पैसे लावू. आपल्याला फक्त बैलाच्या रेंजने पळणारा बैल पाहिजे बस. आपला काय असं हे नाही का गरीब आहे श्रीमंत असं काहीच नाही आपल्याच्यामध्ये. 100% दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. आज चांगला गुलाल घेतला. येणाऱ्या काळामध्ये आणखीच असं चांगला खेळ करत राहा, आनंद घेत राहा. धन्यवाद दादा. थँक्यू.